आंबोली महादेव गड पॉइंटवर पर्यटक 400 फूट खोल दरीत कोसळला। लघुशंकेसाठी गेला असताना हा अपघात झाला। शोध मोहीम राबवली जाते। डॉक्टर आयुब सय्यद व त्याचे इतर 9 सहकारी मिळून 10 जण आंबोली महादेव गड इथं मंगळवारी वर्षा पर्यटनासाठी आले होते। सायंकाळी 5च्या सुमारास डॉक्टर आयुब सय्यद हे लघुशंकेसाठी महादेवगड पॉइंट इथलं रेलिंग ओलांडून दरीच्या बाजूला गेले, मात्र यावेळी तोल जाऊन ते खोल दरीत कोसळले। रेस्क्यू टीमच्या साहाय्याने काल सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संततधार कोसळणारा पाऊस आणि दाट धुकं अंधार पडल्यानं अखेर ही मोहीम थांबवण्यात आली। त्यानंतर पुन्हा ही शोध मोहीम हाती घेण्यात येते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांच्याकडून। सुरेश, शोध मोहीम पुन्हा एकदा सुरू झाली आहे का? निश्चितच अंकिता, बघायला गेलं तर सध्या पर्यटक आहेत ते आपला पर्यटनाचा आनंद लुटायला मात्र कुठेतरी आपल्या जीवाशी खेळताना दिसत आहेत। काल अशीच एक घटना घडली की जे कर्नाटक येथील हे सगळे निपाणी येथील ही सगळी लोक होती आणि हे डॉक्टर आयुब सय्यद हे काल सायंकाळच्या सुमारास लघुशंकेसाठी गेले असता त्यांना तेथील जी परिस्थिती आहे त्याचा जी माहिती नसल्यामुळे त्यांचा तोल गेला आणि 400 फूट जी महादेवगड हा पॉइंट आहे त्या दरीत कोसळले। आज बघितलं तर काल संध्याकाळी शोध मोहीम ही घेण्यात आली होती रेस्क्यू टीमच्या मदतीने, मात्र काल दाट धुकं आणि पाऊस असल्यामुळे अडथळा येत होता। आताही ही सेम अशीच परिस्थिती आहे। सध्या बघितलं तर पाऊस पडतोय आणि त्याचबरोबर दाट धुकं आहे। रेस्क्यू टीम आहे ते पुन्हा एकदा दाखल झालेले आहेत, पोलीस पथक हे दाखल झालेलं आहे। मात्र काही वेळातच ज्यावेळी दाट धुकं हे कमी होईल त्यावेळी रेस्क्यू टीम ही पुन्हा एकदा शोध मोहीम ही हाती घेणार आहे आणि त्यानंतर काय परिस्थिती आहे ही समजेल। मात्र सध्या घटनास्थळी बघितलं तर सर्व जी रेस्क्यू टीम असेल, पोलीस असेल आणि स्थानिक ग्रामस्थ हे सध्या इथे असलेले पाहायला मिळतात। अंकिता, सुरेश, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे लघुशंकेसाठी गेला असताना हा सगळा अपघात झालेला आहे। आंबोलीत पर्यटक 400 फूट दरीत कोसळला। शोध मोहीम पुन्हा एकदा राबवण्यात येते।